नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या इतिहासात वृत्तपत्रांनी केवळ बातम्या देण्याचे काम केले नाही, तर जनजागृती, सामाजिक सुधारणा, राष्ट्रीय भावना आणि स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केसरी, मराठा, दीनबंधू, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, सुधारक, हरिजन, यंग इंडिया, नवजीवन अशा महत्त्वाच्या वृत्तपत्रांची माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक वृत्तपत्राचे नाव, भाषा, संस्थापक, स्थापना वर्ष आणि ते वृत्तपत्र सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय होता याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. ही माहिती MPSC, UPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण या संपूर्ण विषयाची परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची उजळणी देखील करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण विषयाला, महत्त्वाची वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक. बघा, पहिला वृत्तपत्र आहे केसरी. हा मराठी वृत्तपत्र होता आणि यांचा स्थापना वर्ष होता 1881. संस्थापक होते बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर. भारतीय जनतेमध्ये राजकीय जनजागृती निर्माण करण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर टीका करण्याचे काम केसरीने केले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि देशभक्ती यांचा प्रचार केला. सामान्य जनतेपर्यंत राष्ट्रीय विचार पोहोचवण्यात केसरीची मोठी भूमिका होती. पुढे लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांचे हे एक प्रमुख माध्यम बनले. बघा, दुसरं वृत्तपत्र आहे मराठा आणि हा इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होता. याची स्थापना वर्ष आहे 1881. याचे संस्थापक देखील बाळ गंगाधर टिळकच होते. हे वृत्तपत्र इंग्रजी भाषिक वाचकांपर्यंत भारतीय राष्ट्रवादी विचार पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले. ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर टीका केली. भारताच्या राजकीय प्रश्नांची माहिती व्यापक स्तरावर पोहोचवण्याचे काम केले. भारतीयांच्या हक्कासाठी आणि स्वराज्यासाठी जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजी भाषेतून भारतीयांचा आवाज ब्रिटिश प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा महत्त्वाचा उद्देश होता. बघा, तिसरं आहे दीनबंधू, मराठी वृत्तपत्र. याचं स्थापना वर्ष आहे 1877. संस्थापक होते कृष्णराव भालेकर. शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू झाले. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. सामाजिक विषमता आणि शोषणाविरुद्ध जनजागृती केली. समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न समाजासमोर आणणे हा प्रमुख उद्देश होता. त्यामुळे शेतकरी कामगारांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देणारे महत्त्वाचे वृत्तपत्र म्हणून याचे महत्त्व आहे. तुमचा चौथा वृत्तपत्र आहे मूकनायक. हा वृत्तपत्र मराठी आहे आणि स्थापना वर्ष याच्या 1920. याचे संस्थापक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्य आणि वंचित समाजाला आपला आवाज मिळवून देण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. जातीय भेदभाव आणि अस्पृश्यविरुद्ध जनजागृती केली. दलित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कासाठी आवाज उठवला. वंचित समाजाने शिक्षण घेऊन संघटित व्हावे आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा असा संदेश दिला. ज्यांचा आवाज कोणी ऐकत नाही त्यांचा आवाज बनणे हा त्यामागील प्रमुख हेतू होता. तुमचा पाचवा वृत्तपत्र आहे बहिष्कृत भारत. हा देखील मराठी वृत्तपत्र आहे आणि याची स्थापना आहे 1927 रोजी. संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अस्पृश्य व बहिष्कृत समाजाच्या समस्या आणि हक्कांसाठी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. जातीभेद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध प्रखर भूमिका घेतली. दलित समाजाला शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचे महत्त्व पटवून दिले. सामाजिक सुधारणासोबतच राजकीय हक्कांसाठी जनजागृती केली. बहिष्कृत समाजाला मुख्य प्रवाहात सन्मान स्थान मिळावे हा प्रमुख उद्देश होता. सहावा वृत्तपत्र आहे जनता. हा देखील मराठी वृत्तपत्र आहे आणि याच्या स्थापना वर्ष आहे 1930. याचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलित, कामगार, शेतकरी आणि इतर वंचित घटकांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळावे म्हणून हे वृत्तपत्र सुरू झाले. सामाजिक समानता आणि न्यायासाठी जनजागृती केली. राजकीय हक्क आणि लोकशाहीच्या मूल्याचा प्रचार केला. वंचित समाजाला संघटित करून त्यांच्या प्रश्नांना राजकीय पातळीवर मांडण्याचे काम केले. डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक व राजकीय विचारांचा प्रसार करण्यासाठी हे महत्त्वाचे माध्यम ठरले. सातवा वृत्तपत्र आहे प्रबुद्ध भारत. मराठी वृत्तपत्र आहे आणि याच्या स्थापना वर्ष आहे 1956. याचेही संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. सामाजिक समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हे नाव पुढे आले. जाती व्यवस्था आणि सामाजिक विषमतेविरुद्ध विचार मांडले. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. आंबेडकरांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्यासाठी हे महत्त्वाचे माध्यम ठरले. प्रबुद्ध आणि समतानिष्ठ समाज निर्माण करणे हा
या विचारप्रवाहाचा केंद्रबिंदू होता. 8वा वृत्तपत्र आहे सुधारक, मराठी वृत्तपत्र आहे आणि स्थापना वर्ष आहे 1888. संस्थापक आहेत गोपाळ गणेश आगरकर. समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि सामाजिक सुधारणाचे समर्थन केले. बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवादी विचारांचा प्रचार केला. समाजाने जुन्या रूढीचा अंधानुकरण न करता तर्काने विचार करावा असा संदेश दिला. आगरकरांच्या सामाजिक सुधारणावादी विचारांचे प्रमुख माध्यम म्हणजे सुधारक हे ठरले. 9वा वृत्तपत्र आहे दिनमित्र, मराठी वृत्तपत्र होता आणि स्थापना वर्ष होता याच्या 1910. याचे संस्थापक होते मुकुंदराव पाटील. ग्रामीण समाज, शेतकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न मांडले. सामाजिक अन्याय आणि विषमतेविरुद्ध जनजागृती केली. सामान्य माणसाला आपल्या हक्काची जाणीव करून देण्याचे काम केले. ग्रामीण आणि वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी हे महत्त्वाचे माध्यम ठरले. तुमच्या 10वा वृत्तपत्र आहे हरिजन. हे साप्ताहिक होते आणि स्थापना वर्ष होता 1933. याचे संस्थापक होते महात्मा गांधी. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि समाजात समानतेची भावना निर्माण करण्यासाठी हे साप्ताहिक सुरू करण्यात आले. गांधीजींनी अस्पृश्यतेला सामाजिक पाप मानले. दलित समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी जनमत तयार केले. स्वच्छता, सामाजिक सुधारणा आणि समानतेचा संदेश दिला. गांधीजीच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या चळवळीचे प्रमुख माध्यम म्हणून हरिजन महत्त्वाचे ठरले. 11वा आहे यंग इंडिया. हा इंग्रजी वृत्तपत्र होता आणि याचा स्थापना वर्ष होता 1919. संस्थापक प्रमुख संपादक होते महात्मा गांधी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे विचार इंग्रजी भाषेतून देश विदेशात पोहोचवण्यासाठी हे साप्ताहिक महत्त्वाचे ठरले. सत्याग्रह, अहिंसा आणि स्वराज्याचा प्रचार केला. ब्रिटिश राजवटीच्या अन्यायकारक धोरणांवर गांधीजींनी आपले विचार मांडले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला वैचारिक दिशा देण्याचे काम केले. गांधीजींच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करणारे हे प्रमुख इंग्रजी माध्यम होते. 12वे आहे नवजीवन. हे गुजराती साप्ताहिक होते आणि याच्या स्थापना वर्ष देखील 1919 होता आणि याचे संस्थापक प्रमुख होते महात्मा गांधी. गांधीजींचे विचार गुजराती भाषिक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रकाशन महत्त्वाचे होते. सत्य, अहिंसा, स्वदेशी आणि स्वराज्याचा प्रचार केला. सामाजिक सुधारणा आणि नैतिक जीवनाचा संदेश दिला. सामान्य जनतेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्याचे काम केले. गांधीजींच्या विचारांचा ग्रामीण व सामान्य जनतेमध्ये प्रसार करण्यासाठी हे प्रभावी माध्यम ठरले. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची वृत्तपत्रे, त्यांची भाषा, संस्थापक, स्थापना वर्ष आणि ती सुरू करण्यामागच्या उद्देश याबद्दल सविस्तर माहिती घेतली. ही माहिती तुमच्या आगामी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे आज शिकलेली माहिती एकदा स्वच्छ शब्दात पुन्हा उजळणी करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अभ्यासपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त विषयासह. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. जय हिंद.